मुलांनो, तुमच्या घरी गणपती बाप्पा आला असेल ना? असाच दिनूच्या पण घरी गणपती बाप्पा आला आणि मग काय गंमत झाली ती मी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे दिनूचा बाप्पा. सकाळपासून दिनू आजीच्या मागे 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 करत होता. कारण का तर उद्याला गणपती बाप्पा येणार होता घरी. तो दिनू आपल्या आजीला मदतही करत होता बरं का. तो आजीला दुर्वा निवडायला मदत करत होता आणि आजी त्याच्याशी गप्पा मारत होती. आजी सांगत होती, दिनू, गणपती बाप्पा माहिती आहे का, बुद्धीची देवता आहे बरं का. उद्याला गणपती बाप्पा आला ना की तू त्याला छान नमस्कार कर आणि त्याच्याकडनं बुद्धी मागून घे. दिनू म्हणाला, आई बुद्धीची आजी देवता म्हणजे काय ग? अरे तो बुद्धी देवता म्हणजे बुद्धी असते ना त्याला खूप जास्त, तो आपल्याला पण तशी बुद्धी देतो, चांगला विचार देतो, त्याला म्हणतात बुद्धीची देवता. दिनू म्हणाला, बरं आजी, पण काय ग आजी, गणपती बाप्पाला आपण मोदक देणार आहोत ना? हो, गणपती बाप्पाला आपल्याला तर मोदकाचा नैवेद्य दाखवावाच लागणार आहे. आई करतीये की सारण आतमध्ये. दिनू खूप खुश झाला. परत आजीला म्हणाला, आजी, गणपती बाप्पाला आपण काहीही मागितलं तर तो देतो का ग आपल्याला? आजी हसली आणि म्हणाली, हो तर, पण बरं का दिनू, तू गणपतीला मनामध्ये खूप भक्ती ठेवून मागितलंस ना काही पण, की गणपती बाप्पा नक्की तुला काय हवं ते देईल. दिनू मनातनं खुश झाला. काय झालं होतं, गणपती बाप्पा गेल्यानंतर पुढच्या सोमवारी दिनूची परीक्षा सुरू होणार होती. दिनूला अभ्यास अजिबात आवडायचा नाही आणि त्यातून परीक्षा तर अजिबातच नाही. आणि परीक्षेचा पेपर पहिला होता गणित आणि भाषा. झालं. दिनूने काहीतरी मनाशी विचार केला, ठरवलं आणि म्हणला, आता मी गणपती बाप्पाशी बोलणार. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती आणायला बाबाबरोबर तो गेला बाजारात. वाजत गाजत मूर्ती घरी आणली. गणपती बाप्पा विराजमान झाले आणि मग आरती झाली, नैवेद्य झाला आणि दिनू डोळे मिटून गणपती बाप्पाच्या समोर उभा राहिला आणि गणपती बाप्पाला म्हणाला, बाप्पा, आजीने मला सांगितलंय तू सगळं ऐकतोस, एक करशील का माझं काम? तू माझा पेपर लिहायला येशील का? मला की नाही पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत भाषेमध्ये आणि गणितामध्ये. आणि मग डोळे उघडून बघतो तो काय, गणपती बाप्पा समोर हसत होता. दिनू म्हणला, हसतोयस का? गणपती बाप्पा म्हणाला, येईन की मी तुझा पेपर द्यायला, पण त्याआधी तुला 10 दिवस काहीतरी गोष्ट करावी लागेल. दिनू म्हणला, ठीक आहे, करीन की मी, सांग काय करायचंय. गणपती बाप्पा म्हटला, अरे या 10 दिवसात तुझ्यासारखी कितीतरी मुलं मला म्हणतात की आमचा पेपर लिहायला ये, आणि मग मी प्रत्येकाचा पेपर लिहायला जातो, पण प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा असतो की नाही, माझ्या कसा बरं लक्षात राहणार. म्हणून हे 10 दिवस रोज सकाळी आरती झाली आणि संध्याकाळची आरती झाली की तू मला गणिताच्या पुस्तकातला एक धडा आणि भाषेच्या पुस्तकातला एक धडा वाचून दाखवायचा रोज न चुकता, मग मी तुझा पेपर लिहायला येईन. मग दिनू म्हणला, भाषेचा धडा वाचून दाखवीन मी ते ठीक आहे, पण गणिताचा कसा धडा वाचून दाखवू? गणपती बाप्पा म्हणला, तर गणिताचा सुद्धा धडा वाचता येतो, बघ तू आता, आजपासून आपण वाचायला सुरुवात करू, आणि गणिताचं पुस्तक. दिनू धावत धावत गेला. त्याने गणिताचं पुस्तक आणलं आणि वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आलं, खरंच की गणिताचा पण धडा वाचता येतोय आपल्याला. त्यामध्ये सगळं दिलेलं आहे, खाली काय गणित दिले, ते कसं सोडवायचं आहे आणि त्यात सोडवून पण दाखवलंय. अरे इच्छा. आणि गणपती बाप्पा म्हणला, हेच तर मला हवंय ना, तरच मी तुझा पेपर लिहू शकीन. मग झालं सुरू. रोज सकाळी आरती झाली की आणि रात्री आरती झाली की एक धडा गणिताचा, एक धडा भाषेचा. दिनू अगदी मनोभावे गणपती बाप्पाच्या समोर बसून वाचायला लागला मोठ्यानी. आईला आणि आजीला आश्चर्यच वाटत होतं, कधी अभ्यास न करणारा दिनू आता कसा गणपती समोर बसून अभ्यास करतोय. पण त्या दोघी म्हणल्या, चला बरंच झालं, दिनू अभ्यासाला लागला. असं करत करत 10 दिवस झाले. मग गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. दिनूला वाईट वाटलं थोडंसं, पण जाता जाता परत त्याने सांगितलं, गणपती बाप्पा लक्षात ठेव,
परवा सोमवारी माझा पेपर आहे आणि तू माझ्या शेजारी येऊन बसणार आहे. गणपती बाप्पा म्हणला, हो तर मी तुझ्या शेजारी येऊन बसणार, तुझा पेपर लिहिणार, पण मी कुणाला नाही दिसणार हा, फक्त तुला दिसेन. मनातून दिनू खुश झाला. आता पैकीच्या पैकी मार्क नक्की मिळणार आपल्याला. झालं, परीक्षेचा दिवस उजाडला. नेहमी परीक्षेला जाताना कुरकुर करणारा दिनू आज अगदी उड्या मारत शाळेत गेला. सगळं दप्तर व्यवस्थित त्याने भरलेलं होतं, कंपोस्ट पेटीत सगळं होतं. आणि मग तो शाळेत जाऊन आपला बेंचवर बसला जाऊन. इकडे शिक्षक आले, त्यांनी पेपर वाटले. गणपती बाप्पा येतोय का? शेजारी बघतोय दिनू तर गणपती बाप्पा तर येतच नव्हता. पेपर देऊन 10 मिनिटं झाली. 1 तासाचा पेपर होता, अजून गणपती बाप्पाचा पत्ता नाही. आता काय करावं? दिनूनी सहज पेपर हातात घेतला आणि वाचायला लागला. अरे च्छा, हे तर मी वाचलेलं आहे. गणपती बाप्पाला पुस्तक वाचून दाखवताना हे मी वाचलंय, मला माहिती आहे. जाऊ दे, गणपती बाप्पा येईस्तवर आपल्याला जेवढं येतंय तेवढं आपण लिहूया. असं करत गणपती बाप्पाची वाट बघत बघत दिनू पेपर सोडवायला लागला. आणि गंमतच झाली, सगळाच पेपर आला की दिनूला लिहिता. हेच भाषेच्याही पेपरच्या वेळा झालो. गणपती बाप्पा आलाच नाही. मनातून दिनू खूप चिडला होता. गणपती बाप्पाने आपल्याला फसवलं याचा त्याला फार राग आला होता. पण पेपर मात्र चांगला गेला होता. दिनू घरी आला. रागात त्याने दप्तर एका बाजूला फेकलं, एकीकडे बूट काढून टाकले आणि हातपाय कसे तरी धुवून दांड 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 पावलं वाजवत तो देवघरापाशी गेला. आणि देवघरापाशी हात जोडून उभा राहिला आणि म्हणला, गणपती बाप्पा मला तुझा खूप राग आलाय. तू आला नाहीस माझा पेपर द्यायला, मला म्हणाला होतास येतो म्हणून. डोळे उघडून बघतो तो काय, देवघरात गणपती बाप्पा बसलेला हसत. गणपती बाप्पा म्हणला, अरे हो, पण तू मला सांग, तुला पेपर कसा गेला? गेला की मला चांगला. कसा काय रे? तुला पैकीच्या पैकी मार्क मिळतील? हो तर सगळा पेपर बरोबर लिहिलाय मी. अरे च्छा, असं कसं झालं? मग रोज तुला मी पुस्तक वाचून दाखवत होतो ना गणिताचं आणि भाषेचं, त्यामुळे मला आलं सगळं लिहिता. गणपती बाप्पा हसायलाच लागला. दिनू आणखीन चिडला. हसतोयस काय आणखीन? मला फसवलं ते फसवलं. गणपती बाप्पा म्हणला, अरे दिनू, तूच पेपर लिहिणार आहे, तुझीच बुद्धी आहे. फक्त काय कमी पडत होतं तर तू अभ्यास करत नव्हता. मी फक्त तुला अभ्यास करायला उद्युक्त केलं, अभ्यास कर असं तुला सांगितलं आणि तू मनापासून अभ्यास केलास. मी नाही पेपर सोडवायला येत कुणाचाच, मी फक्त तुम्हाला अशी ऊर्जा देतो. कळलंय? आता मात्र दिनूला बरोबर कळलं की आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील. कुठलीही गोष्ट करायची तर कष्ट मला घ्यावे लागणार, गणपती बाप्पा तर ऊर्जा देणार. म्हणून तो आनंदाने बाहेर पळत पळत गेला आणि म्हणाला, आई मला भूक लागली.